बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गारची महासभा होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता ही सभाला सुरुवात होणार आहे। आपण बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणवर आहे। आपण जसं बघितलं पाठीमाग माझ्या बॅनर लागलेला आहे, ओबीसी एकच चळवळ छगन भुजबळ म्हणून एक बॅनर लागलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर या बॅनरद्वारेच छगन भुजबळ जे इशारा देतात की आमच्या आरक्षणमध्ये कोणी दखल घेऊ नका, अशा त्यांचा थेट इशारा आहे। आज छगन भुजबळ महाराष्ट्राला काय बोलतील बीडमधून हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता सभा होणार आहे। आपण जर बघितलं तर हजारो संख्येने खुर्च्या या ठिकाणी आणलेल्या आहेत। सभेची जी तयारी आहे ते तयारी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे LED चे 2-2 स्क्रीन लावण्यात आलेले आहे, कारण की जे लोक आहेत ते गर्दी झाली तर त्या लोकांना छगन भुजबळ असं भाषण ऐकायला काय त्रास होऊ नये त्यासाठी अनेक बंदोबस्त तिकडे करण्यात आहे। पोलिसांचा सुद्धा कटोकट बंदोबस्त आहे। विशेष म्हणजे याच कार्यक्रमाला गंगाधर काळकुटे यांनी छगन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं। त्यानंतर गंगाधर काळकुटे यांना रात्री पोलिसांनी नोटीस बजावली, जर तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असं सुद्धा त्यांनी नोटीस देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आता बघणं गरजेचं आहे की मराठा समाजाचे जे गंगाधर काळकुटे आहे, ज्यांनी हे मराठा आंदोलनमध्ये सक्रिय होते, त्यांचं असं म्हणणं होतं की छगन भुजबळांनी आपला राजीनामा द्यावा मग हे सभा घ्यावं। पण आज छगन भुजबळ इथं येणार आहेत। यात आपल्याला बघणं गरजेचं आहे की या ठिकाणी काय घडामोडी घडतेत का हे बघणं गरजेचं आहे। आमिर हुसेन, जय महाराष्ट्र, बीड।